वादळ येऊ दे, भूकंप येऊ दे, नाहीतर महापूर येऊ दे, सुनामी येऊ दे, पण आम्ही नणंद भाऊजय म्हणून पाणीपुरी खायला जाणार म्हणजे जाणार. पण त्याच्या अगोदर आमची पोरं पाणीपुरी खायला जाणार. एवढा जबरदस्त पाऊस पडत होता, छत्र्या उडून जात होत्या, म्हणून आम्ही रस्त्याच्या बाजूला थांबलेलो. पण पाणीपुरी खायची इच्छा होती जाम. पण विशेष म्हणजे आम्हाला वाटलं आम्ही दोघीच असे आहेत पाणीपुरी खाणारे, पण तिथं पण महागर्दी होती. एक प्लेट शेवपुरी, रगडापुरी आणि पाणीपुरी चौघांनी मिळून खाल्ली. आणि ना त्याच्यानंतर म्हटलं जेवण काय बनवायचं, तर भाऊजं म्हणाले मस्त ना छोले भटुऱ्या बनवूया. म्हटलं चल बनवूया तर बनवूया. तशी पण मी आज जाणारच होते, 2 दिवसासाठी आलेले सासूरवाशिनीला. इथं पाणीपुरी खाऊन आल्यानंतर एवढी सुस्ती चढलेली ना, बाकी काय करायची इच्छा नव्हती. आम्ही दोघी हसत होतो म्हणून पप्पा पण बघायला आली काय तुमचा धुमाकूळ चाललाय म्हणून. हिनं बोलता बोलता तोपर्यंत छोले काय ते भटुरेचं पीठ मळायला घेतलं, रवा दही वगैरे टाकलं. आणि तेवढ्यात कारभारी पण आले. कारभारी आले तर बाबा डायरेक्ट पिझ्झा घेऊन आले. म्हणजे आत्ता आम्ही पाणीपुरी खाल्ली, छोले भटुरेचं आमचं नियोजन होतं, त्यात पनीर पिझ्झा पण, त्यात डबल चीज लेअरचा. आई शप्पथ, म्हणजे मी 2 महिने एवढी कडक डाएटवरती होती, ती सगळी डाएट आहे ना 2 दिवसात माझे फत्ते झाले. म्हणजे काय सांगू तुम्हाला, एवढा मनावर दगड ठेवून एक बोलतात ना पिझ्झाचा एक स्लाइस खाल्ला आणि सगळेजण पिझ्झावरती तुटून पडले. परत पोरं तर जाम खुश झालेली. पण माझे पप्पा म्हणजे आता माहीत आहे ना, म्हातारे झालेत, वय झाले, त्यांना पिझ्झा वगैरे काय माहीत नाही. असे भाकरीसारखा तुकडा तोडायचे आणि पनीर बरोबर लावून खायचे. बघताना एवढं कौतुक वाटत होतं ना पप्पांना. पनीर दाबून खाल्लं आणि रात्रीचे 10 वाजले. म्हणलं पटकन जेवणावर भाजी झालेली, छोले झालेले होते बनवून, गरमागरम आहे ना भटुरे करायला घेतले. 5-6 गरम गरम भटुरे असे टम फुगलेले काढले आणि सगळ्यांना असं गरम गरम जेवायला वाढलं. मस्त कांदा, लिंबू, परत कोणाला दही पाहिजे. पोरं अगोदर बोलले नाही नाही आमचं पिझ्झा खाऊन पोट भरले, पण छोलेची टेस्ट लागल्यानंतर ते पण जेवायला बसले. सगळ्यांनी एकत्र जेवण हसत खेळत केलं. आता परत सासरी जायची वेळ आलेली होती. तथास्तु सदा सौभाग्यवती आशीर्वाद चालली, लेक चालली सासरी. असं जरा थोडंसं आमच्या मजाक मस्करी चालत होते. स्वामींना पण नमस्कार केला, असाच आशीर्वाद राहू दे. पण कसलं जाता जाता ह्यांचा तो कोणता IPL का काहीतरी चालू होता सामना, त्यात आमचा अर्धा तास गेला. शेवटी एकदाची मॅच संपली आणि बाहेर पडलो. तर बाहेर पोरांची दहीहंडीची प्रॅक्टिस चाललेली होती. एकावर एक असे थर लागलेले होते ना पोरांचे. म्हटलं बघूया तरी काय होते का. पण छोटंसं पोरगं वर गेलं, मस्त सलामी दिली आणि आम्ही तिथनं पण आता जायचं. अरे जातो 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 म्हणत आम्ही 1 तास नुसतं तिथंच होतं. शेवटचं टाटा बाय बाय केलं, भातचा रडायला लागला आणि निघालो.